द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर. मनमोहन सिंग यांचे मीडिया सल्लागार संजय बारुआ यांचं मनमोहन सिंग यांच्यावर असलेलं पुस्तक. या पुस्तकावर सिनेमा देखील प्रदर्शित झालेला. अपघाताने झालेले पंतप्रधान असं त्यांच्या कार्यकाळाचं वर्णन करत एक प्रकारे त्यांना हिणवण्याचं काम या पुस्तकातनं झालं होतं. आता हे आठवण्याचं कारण म्हणजे सुनेत्रा पवारांची उपमुख्यमंत्री पदावर झालेली निवड. दुर्दैवाने आज त्यांचाही उल्लेख द ॲक्सिडेंटल DCM असा केला जाऊ शकतो. पण शब्दशः हे शब्द खरे ठरावेत असं हे वर्णन. कारण अपघाताने अजित पवारांना हिरावलं आणि ध्यानीमनी नसताना सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री होत आहेत. साहजिकच सुनेत्रा पवार यांच्यासमोर सुद्धा एक मोठं आव्हान असणार आहे. ते म्हणजे स्वतःला सिद्ध करण्याचं. खरं तर अनेकांना या पदावर पोहोचण्यासाठी अगोदर स्वतःला सिद्ध करावं लागतं आणि त्यानंतर अशी पदं त्यांच्या वाट्याला येतात. पण सुनेत्रा पवारांच्या वाट्याला नियतीमुळे पहिल्यांदा पद आलंय. पर्यायानं त्यांचा उल्लेख द ॲक्सिडेंटल DCM असा केला जाऊ शकतो. पण हेच समजण्याची चूक कुणीही करायला नकोय. त्याची काही महत्वाची कारण आहेत. सुनेत्रा पवारांकडे उपमुख्यमंत्री पद जाणं, त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अंतिम सूत्र जाणं, हे लॉंग टर्मचं राजकारण कसं आहे आणि त्या या सगळ्यात किती प्रभावी आहेत हे आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. तारीख होती 31/3/2005. या दिवशी राज्यातल्या एका ग्रामपंचायतीने एक ठराव केला होता. हा ठराव होता मिळकतीवर पत्नीचं, आईचं नाव असणं बंधनकारक करणं. घराच्या दर्शनी भागावर पुरुषासोबत महिलेचं नाव असणं असा हा ठराव होता. पण त्याच सोबत महत्वाची गोष्ट म्हणजे कायदेशीर कागदपत्रांवर मिळकतीवर पुरुषासोबत घरातल्या महिलेचं नाव असणं बंधनकारक करण्यात आलं होतं. नंदाताई काटे या गावच्या सरपंच होत्या आणि त्यांच्या 8 मिळकतीवर त्यांच्या पतीसोबत त्यांचं नाव लावून हा निर्णय पुढे गावात बंधनकारक झाला. त्यानंतर बरीच वर्ष लागली, किमान 20 वर्षांपेक्षा अधिक, आणि महाराष्ट्र सरकारनं हाच निर्णय बंधनकारक केला. मंत्रालयात मंत्र्यांच्या नावासमोर वडिलांच्या नावासोबत आईचं नाव दिसायला लागलं. मिळकतीत संयुक्त नाव असणं महत्वाचं ठरू लागलं. हा निर्णय कोणी केला होता तर सुनेत्रा पवारांनी. तुझं तू काटेवाडीचं बघ म्हणून अजितदादांनी 20 वर्षांपूर्वी सुनेत्रा पवारांकडे काटेवाडीची जबाबदारी दिली होती. या जबाबदारीचं सुनेत्रा पवारांनी काय केलं तर काटेवाडीत स्वच्छ ग्रामपंचायत अभियान राबवत देशामध्ये क्रमांक 1 ची ग्रामपंचायत काटेवाडी ठरली होती. याचं क्रेडिट ना शरद पवारांचं होतं, ना सुप्रिया सुळेंचं, ना अजितदादांचं. हे संपूर्ण क्रेडिट होतं एकट्या सुनेत्रा पवारांचं. आता म्हणलं तर एक ग्रामपंचायतच, काम सोपं, पण महिलेचं नाव मिळकतीवर असावं हा मोठा निर्णय. ही मोठी समज, याला मोठं शहाणपण लागतं. ते सुनेत्रा पवारांनी दाखवलं. आता एक गाव डेव्हलप केलं म्हणून थांबलेली अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत. पण एका गावची ओळख आपल्याला पुढे घेऊन जाणारी नाहीये हे शहाणपण सुनेत्रा पवारांच्या अंगी होतं. त्यामुळेच त्यांनी पुढे 86 गावांमध्ये हा प्रयोग राबवला आणि त्याला निर्मल ग्राम स्वयंसहायता चळवळ ही उभी केली. चळवळीतनं गावची बांधणी केली आणि त्यातनं राजकारण हे सुनेत्रा पवारांनी समोर आणलं. हे झालं गावचं. पण त्याचसोबत बारामतीच्या टेक्स्टाईल पार्कचं देखील उदाहरण हे आपल्याला घ्यावं लागतं. महिलांना एकत्र करणं, मोठ्या कंपन्यांसोबत डील करणं आणि टेक्स्टाईल पार्क उभा करणं हे संपूर्ण क्रेडिट सुनेत्रा पवारांचं. इथे सुद्धा ना पवार येतात ना अजित पवार येतात. जेव्हा मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स बारामतीच्या दौऱ्यावर आले होते तेव्हा ग्रामीण भागात टेक्नॉलॉजी का आली पाहिजे आणि कशी आली पाहिजे याचं संपूर्ण इंग्लिशमध्ये प्रेझेंटेशन त्या काळात बिल गेट्स त्यांच्यासमोर सुनेत्रा पवारांनी दिलं होतं. आता हा निर्णय त्यांनी परस्पर केला होता म्हणून तेव्हा पवार घराण्यातनं त्यांच्या विरोधात प्रतिक्रिया सुद्धा उमटल्या होत्या आणि त्यांना त्यावेळेस डावलण्याचं राजकारण सुद्धा पवार घराण्यात घडलं होतं. आपण या गोष्टी आता नेमक्या का सांगतोय तर सुनेत्रा पवारांना आज नाही तर पूर्वीपासून डावलण्याचे प्रकार पवार कुटुंबात झालेले आहेत आणि याचं साक्षीदार संपूर्ण बारामती आहे. पण अजित पवारांचा होकार या एका गोष्टीवर आपल्या कार्यक्षेत्रात राहून शरद पवार आणि पवारांचं कुटुंब या पलीकडे जाऊन त्यांनी आपलं अस्तित्व अधोरेखित केलं. पवार कुटुंबात 3 महिला सामाजिक कार्यात सक्रिय राहिल्या. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार, राजेंद्र पवारांच्या पत्नी सुनंदा पवार आणि श्रीनिवास पवारांच्या पत्नी शर्मिला पवार. या समांतर राजकारणात आपलं काम उजवं करण्याचं काम अगदी शांत राहून सुनेत्रा पवारांनी केलं. अंतर्गत राजकारणाचं हे सूत्र सुनेत्रा पवारांना चांगलंच कळतं. कधी कोणाला हो म्हणावं, कोण आपला फायदा घेतं, कोणाची मर्यादा काय आहे याची जाणीव सुद्धा त्यांना आहे. आता हे ते काम जे ते त्यांनी यापूर्वीच दाखवलेलं आहे. आता राहतो तो आत्ताचा मुद्दा. सुनेत्रा पवारांनी लगेचच उपमुख्यमंत्री पदासाठी होकार का कळवला? त्या थांबल्या सुद्धा नाहीत म्हणून त्यांच्यावरती टीका देखील होतीये. पण मूळ मुद्दा आहे तो म्हणजे त्या थांबल्या असत्या तर अजित पवारांच्या बाबतीत ज्या गोष्टी घडत होत्या त्याच घडत गेल्या असत्या. आज अजित पवारांची अंतिम इच्छा ही राष्ट्रवादी काँग्रेस एक होणं हीच होती असं पवार गटाचे नेते सातत्याने सांगतात. पण सुनेत्रा पवार या त्याच व्यक्ती आहेत ज्यांनी अजित पवारांच्या सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या नाहीयेत हे जवळून पाहिलेलं आहे. 2004 साली अजित पवारांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती पण ती शरद पवारांनी काही पूर्ण केली नाही. पक्षाचा अध्यक्ष होणं ही अजित पवारांची इच्छा होती,
ती सुद्धा पूर्णत्वाला नेली गेली नाही. 2019 साली फडणवीसांसोबत शपथविधी झालेला असताना अजित पवारांना तोंडावर पाडण्याची खेळी शरद पवारांनीच केली. दरम्यानच्या काळात अजित पवारांना प्रदेश अध्यक्ष व्हायचं होतं, पण त्यांची ती इच्छा सुद्धा पूर्ण केली गेली नाही, हे सुद्धा सुनेत्रा पवारांनी जवळून पाहिले. अर्थार्थी अजित पवारांना डावललं जाणं हे त्यांनी अगदी जवळून पाहिलेलं आहे. त्यामुळे आज कुटुंबात निर्णय झाला तर तो काय होऊ शकतो हे सुनेत्रा पवारांना समजलेलं. सुनेत्रा पवार या नवख्या असत्या, त्यांना राजकीय डावपेच कळले नाही. तसं असतं तर त्या पवार कुटुंबाच्या बैठकीत सामील झाल्या असत्या आणि निर्णयाचे सर्वाधिकार त्यांनी शरद पवारांकडे सुपूर्द केले असते. पण त्यांनी असं केलं नाही. या उलट पवार कुटुंबातनं कितीही तीव्र प्रतिक्रिया येऊ देत, आपण पक्षाच्या निर्णयासोबत जायचा निर्णय अगदी शिताफीनं त्यांनी घेतला. अर्थात काल आज अगदी भावनिक पातळीवर कोलॅप्स झाल्यानंतर सुद्धा त्यांनी घेतलेला प्रॅक्टिकल निर्णय पाहिला तर त्या ऍक्सिडेंटल डीसीएम ठरणार नाहीत, हे मात्र नक्की. आता बाकी राहतो तो सुनेत्रा पवारांच्या स्वभावाचा मुद्दा. तर त्या पहिल्या क्षणात लोकांना साध्या सहज वाटतात, तशा त्या आहेत सुद्धा. पण त्यांच्या साध्या असण्याचा अर्थ त्या अल्लड आहेत असा लावून चालत नाही. अतिशय शिताफीनं त्यांनी यापूर्वीच कामं केलेली आहेत, लोकांना हँडल केलेलं आहे. बारामती आणि पवार कुटुंबापुरतं का असेना, पण राजकीय चेकमेट देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. कुटुंबात चेकमेट देण्याचं काम अजितदादांना सुद्धा जमलं नव्हतं, पण त्यांनी ते करून दाखवलंय. त्यामुळेच पुन्हा एकदा आपल्या सोयीच्या डीसीएम झाल्या किंवा आपल्या नियंत्रणातल्या डीसीएम झाल्या किंवा अगदी नवख्या डीसीएम झालेल्या आहेत, यांना काय कळतं राजकारणातलं असं म्हणण्याची चूक कुणीही करू नये, हे मात्र नक्की.